नमस्कार मित्र मी डॉक्टर समाधान कदम भारतीय विद्या स्कॉलर अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी आज एका वेगळ्या विषयावर तुमच्याबरोबरती बोलणार आहे, जो समाजाचा आज ज्वलंत आणि जिवंत विषय आहे, आणि तो म्हणजे मुलांचं शिक्षण. आज शिक्षण क्षेत्रामध्ये खूप प्रगती झालेली आहे, खूप स्पर्धा वाढलेल्या आहेत, खाजगीकरणाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. आज फक्त टार्गेट एकच आहे की आपला मुलगा स्पर्धेमध्ये टिकला पाहिजे, मुलाची प्रगती झाली पाहिजे, आणि त्यासाठी प्रत्येक पालक आपला वेळ आणि पैसा द्यायला तयार आहे. पण बारकाईनं अभ्यास केला तर आपल्याला त्या मुलांना त्या क्वालिटीचं, जो आपण पैसा आणि वेळ खर्च करतो आहे, त्या क्वालिटीचं शिक्षण मिळतं आहे का, आणि त्याच्यामध्ये मुलांचा सर्वांगीण विकास होतो आहे का. आज मी फक्त प्राथमिक शिक्षण या विषयावरती बोलणार आहे तुमच्याकडं. प्राथमिक शिक्षण, प्राथमिक शाळा, वय पहिलीपासून साधारणपणे 7वीपर्यंतचा जो त्यांचा शिक्षणाचा पिरियड आहे, त्या विषयावरती मी तुमच्याबरोबरती बोलणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, बऱ्याच वेळेला आता अशा मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही बारकाईनं अभ्यास करा या गोष्टीचा, की मुलं शिकवताना मराठी मीडियमने शिकवायची, इंग्लिश मीडियमने शिकवायची का सेमीमध्ये शिकवायची. बारकाईनं अभ्यास केला तर मराठी मीडियमची मुलं 10वीनंतर कमी पडत आहेत, स्पर्धेमध्ये टिकत नाहीत, CET नीट GAच्या तयारीला कमी पडत आहेत मुलं. याचं कारण काय आहे तर मराठी मीडियमची मुलं कमी पडत आहेत, म्हणून लोकांचा कल झाला की इंग्लिश मीडियमनं घालूया. त्याच्यासाठी शासनानं पुन्हा सेमी आणली. बऱ्याच वेळेला असा विषय होतो की आपण द्वंद्वात असतो की नेमकं कोणत्या पद्धतीचं शिक्षण मुलांना द्यायचं. टार्गेट फक्त एकच आहे की मुलगा स्पर्धेत टिकला पाहिजे, मुलाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. पण बारकाईनं जर अभ्यास केला तर मी एक निसर्ग उपचार तज्ज्ञ आहे. ॲज अ डॉक्टर म्हणून मी गेली 17 वर्ष झालं प्रवास करतो आहे. या प्रवासामध्ये बऱ्याच वेळेला असं झालं की बरीचशीच मुलं काउन्सलिंग यांच्या निमित्तानं माझ्याकडे आली, की जसं MPSC UPSCची मुलं असतील, इंजिनिअरिंगची मुलं असतील, CAची मुलं असतील, बऱ्याच फॅकल्टीमधली मुलं काउन्सलिंगला माझ्याकडे आली. कराडला माझं श्वास मेडिटेशन आणि काउन्सलिंग सेंटर होतं. पण त्यानिमित्तानं शैक्षणिक विभागाशी संबंध आला, आणि या गोष्टीचा सारासार बारकाईनं अभ्यास केल्यानंतर एक लक्षात आलं की 1ली ते 7वी मुलांना खरं घडवण्याचं, दिशा देण्याचं वय असतं. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की मुलांचं टार्गेट फिक्स होत नाही, आणि त्यामुळं मुलं दिशाहीन होत असतात. सगळ्यात पहिल्यांदा बारकाईनं अभ्यास केला तर प्रत्येक फॅकल्टीमध्ये काम करत असताना, कुठलीही संस्था असेल, शिक्षण संस्था असेल, ट्युशन्स असतील, अकॅडमीज असतील, ही सगळ्या काम करतात ते फक्त बौद्धिक पातळी वाढवण्यासाठी. खरं तर एक परिपूर्ण आपला विद्यार्थी होण्यासाठी, सर्वांगीण त्याचा विकास होण्यासाठी, त्याचं शरीर, मन आणि बुद्धी या 3 गोष्टी परिपक्व पाहिजेत. आज प्रत्येक अकॅडमी ज्या काम करत आहेत ना, त्या फक्त बौद्धिक पातळी वाढवण्यासाठी काम करत आहेत, आणि त्याच्यामध्ये आमच्या मुलांचं शरीर आणि मन कमकुवत झालं. फिजिकली अनफिट झाली आमची मुलं, 100% अनफिट झाली मुलं आमची. आता 2रीतला मुलगा अर्धा तास टॉयलेटमध्ये जाऊन बसतोय, मला माहिती आहे, कारण मी निसर्ग उपचार तज्ज्ञ आहे. ज्यावेळेला माणसं डॉक्टरांना वैतागतात त्यावेळेस आमच्याकडे येतात, आणि अशा बऱ्याचशाच केसेस मी आलेल्या बघितलेत. 2रीतला मुलगा अर्धा तास टॉयलेटमध्ये जाऊन बसतोय, जेवण वेळेत करत नाही, पित्ताचा त्रास होतोय, उन्हात उभारत राहिला की चक्कर येऊन पडतोय, पचनसंस्था वीक आहे, फिजिकली अनफिट झाली. मुलींच्या बाबतीत अगदी वयाच्या 13व्या-14व्या वर्षी तिला पिरियड्स चालू होत होती, आता वयाच्या 10व्या-11व्या वर्षीसुद्धा चालू होत आहेत. हार्मोन्समध्ये एक चेंजेस झालेत त्यांच्या, हार्मोन्स सिक्रेशन वाढलेलं आहे. फिजिकल अनफिट नाहीत मुली, पाळीच्या प्रचंड तक्रारी आहेत मुलींच्यामध्ये. हिमोग्लोबिन चेक करा, अतिशय कमी आहे त्यांच्यामध्ये. कॅल्शियम डेफिशियन्सी आहे, व्हिटॅमिनची डेफिशियन्सी आहे. या मुलांना दोष देऊन उपयोग नाही. सगळ्यात महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगतो, त्या मुलांचा शारीरिक विकास होत नाही आहे, कारण मुलं ग्राउंडवर खेळायची बंद झाली, आता मोबाईलवरती गेम खेळायला लागली. या गोष्टीचा विचार केला आहे का तुम्ही कधी? मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हे 100% सत्य आहे. मग सत्य आहे तर तुम्ही त्याच्यासाठी नेमकं काय केलं आत्तापर्यंत? मुलांना चांगल्या स्कूलमध्ये घातलं,
तो मुलगा ग्राउंडवर किती असतो? घामाने एकदा दिवसातून भिजतो का? तो योग साधना करतो का? या गोष्टीचा तुम्ही सारासार विचार करत नाही. तो सूर्यनमस्कार करतो का? जर खाल्लेलं पचन व्हावं लागत असेल, तेवढ्या कॅलरीज यूज करण्यासाठी तेवढी एक्झरसाईज, तेवढा वर्कआउट, तेव्हा वॉर्मअप झाला पाहिजे आणि तो होत नाही. त्यामुळे मुलं शारीरिकदृष्ट्या तुमची असक्षम झाली आणि त्याच्याबरोबर ती शरीर कमकुवत झालं आणि त्याच्याबरोबर मनसुद्धा कमकुवत झालं. कारण मनोबल वाढवण्यासाठी, मानसिक विकास होण्यासाठी त्या पद्धतीचं एज्युकेशन, त्या पद्धतीचं मेडिटेशन फार गरजेचं आहे. मेडिटेशन म्हणजे ध्यान. मुलं तुमची प्रॉपर ध्यान करतात का? ध्यान का करायचं, किती करायचं, कुठं करायचं, किती करायचं, यावरती एक शास्त्रोक्त बैठक आहे की ध्यानाच्या माध्यमातून त्यांचं मनोबल वाढवलं जातं. आणि एकदा का मनोबल त्यांचं वाढलं की मुलं मानसिकदृष्ट्या परिपक्व होतात, मॅच्युअर होतात आणि त्यांच्या स्वभावातली चिडचिड थांबते. वातावरणामध्ये थोडासा बदल झाला आणि जर एखाद्याला सर्दी, कफ, खोकला होत असेल तर तुम्ही त्याला साहजिक म्हणता याची इम्युनिटी पॉवर कमी आहे, याची प्रतिकारक क्षमता कमी आहे. कारण शरीर कमकुवत झालं की लगेच आजारी पडतं आणि मन कमकुवत झालं की लगेच राग. शरीर कमकुवत झालं की लगेच आजारी पडतं आणि मन कमकुवत झालं काय कोणतं लक्षण आहे? शरीर आजारी पडणं हे ह्युमिनिटी पॉवर, शरीराची ताकद कमी पडणं, आणि मन आजारी पडणं म्हणजे तुम्हाला पटकन राग येणं, तुमची चिडचिड जास्त होणं, तुम्हाला टेन्शन येणं, क्षुल्लक गोष्टीवरून तुमच्या डोळ्यात पाणी येणं, हे मन कमकुवत झाल्याचं लक्षण आहेत. आणि या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करत असताना एक परिपूर्ण विद्यार्थी, एक परिपूर्ण तुमचा नागरिक होण्यासाठी तुमच्या मुलांचं शरीर, मन आणि बुद्धी या तिन्ही सक्षम असणं अत्यंतिक गरजेचं आहे. आणि या तिन्ही सक्षम होण्यासाठी मुलांचं जे प्राथमिक शिक्षण आहे 1ली ते 7वी, याच्यामध्ये मुलांचा बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक विकास अतिशय महत्त्वाचा आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करत असताना आम्ही जी कन्सेप्ट डिझाईन केलं आहे त्याच्यामध्ये साधारणपणे 1ली ते 7वीमध्ये आम्ही 12 तासाचा वर्कआउट डिझाईन केला आहे. 12 तासाचा वर्कआउटमध्ये नेमकं आम्ही काय केलेलं आहे तर 12 तासाच्या वर्कआउटमध्ये आमचा 1लीतला मुलगा ते 7वीपर्यंत आमची मुलं सकाळी 7 वाजता बरोबर शाळेत हजर राहतात. 7 वाजता मुलगा आल्यानंतर साधारणपणे सकाळी 7 ते 8. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या 12 तासाच्या वर्कआउटमध्ये आम्ही दप्तर विरहित शाळा चालू केली. शासनानं सांगितलं मुलांच्या पाठीवरचा दप्तराचा बोजा कमी करा. त्याच्या पुढचं आम्ही एक पाऊल टाकलं, मुलांच्या दप्तराचा बोजाच काढून घेतला, दप्तरच काढून आम्ही घेतलं. त्याच्यापेक्षा सगळ्यात पुढं सांगितलं मुलांना शालेय शिक्षण कमी मिळू देत पण मुलांना व्यावहारिक शिक्षण जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा. त्यांनी आठवड्याचा बाजार काढला. त्यांनी मुलांना व्यावहारिक शिक्षण जास्त मिळू द्यात, मुलांना फिजिकल फिटनेस जास्त मिळू द्यात, मुलांना मॅच्युरिटी मिळू देत. या सगळ्या गोष्टी कागदावरती राहिल्या पण आम्ही प्रॅक्टिकली काम करायला सुरुवात केलं. मुलांच्या पाठीवरचा बोजा काढून घेतला. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, बऱ्याच वेळेला असं बघायला मिळते बऱ्याच शाळांमधून मुलं दिवसभर शाळेत जातात, संध्याकाळी येतात आणि आपला होमवर्क कंप्लीट करण्याच्या नादामध्ये दप्तरावरतीच आणि आपला अभ्यास करता करता त्यांचा डोळा लागला, त्यांना कळत नाही. त्यांचं बालपण पूर्णपणे त्या शिक्षण पद्धतीनं काढून घेतलं. खरं सांगू का तुम्हाला, आम्ही सगळ्यात पहिल्यांदा पाठीवरचा बोजा काढून घेतला आणि मुलांचं आम्ही होमवर्क काढून घेतला. सगळ्यात महत्त्वाची, तुम्ही एन्जॉय करून शिका, डोक्यावरती बोजा घेऊन शिकू नका. कोणतीही गोष्ट, कोणतंही काम करत असताना तुम्ही ते एन्जॉय करत केलं तर तुम्हाला ते सहज प्राप्त होतं. आणि जर ते काम तुम्ही काम म्हणून करत असाल तर ते तुम्हाला जड होतं. या संज्ञेचा सारासार विचार करत असताना आम्ही नियोजन काय केलं तर या 12 तासामध्ये, सकाळी 7 ते या संध्याकाळी 7, या 12 तासामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मुलांचा होमवर्क काढून घेतला आणि त्याच्यानंतर मुलाच्या पाठीवरचा दप्तराचा बोजा काढून घेतला. तिसरं, पालकांच्यावरचा बोजा काढून घेतला की मुलांच्यावर लक्ष द्या, मुलांचा अभ्यास करून घ्या. याही गोष्टी आम्ही त्याच्यातून काढून घेतल्या. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षानं सांगायची आहे. सकाळी 7 वाजता आमचा 1लीतला मुलगा येतो, 7वीतला मुलगा येतो, 6वीतला मुलगा येतो. साधारणपणे 2 किलोमीटर आमचा रनिंग करतो मुलगा, सूर्यनमस्कार करतो, योग साधना करतो, मेडिटेशन करतो, शवासन करतो. 8पर्यंत आमचा वर्कआउट पूर्ण होतो. 8 ते 9 आमचा ब्रेकफास्ट करतो मुलगा. 8 ते 9चा ब्रेकफास्ट झाला की 9 वाजता पुन्हा तो अभ्यासिकेला बसतो. 9 ते 10:30पर्यंत तो अभ्यासिका कंप्लीट करतो. 10:30ची अभ्यासिका पूर्ण झाली की तो परिपाठाला बसतो. परिपाठ कंप्लीट झाला की परिपाठ झाल्यानंतर 11 नंतर त्याचा दैनंदिन त्यांचा उपक्रम चालू होतो. साधारणपणे तो 5पर्यंत चालतो.
4:45पर्यंत चालतो. त्यामध्ये 2 वेळा आम्ही त्यांना पोषण आहार देतो. त्या पिरियडमध्ये 2 वेळा पोषण आहार आम्ही आमच्या शाळेकडून त्यांना देतो. 5पर्यंत त्यांचं 4:45पर्यंत त्यांचा पिरियड चालतो. 4:45 वाजता साधारणपणे 4:45 ते 5:15 मिनटं आम्ही त्यांना ग्राउंड देतो आणि 4:45 ते 5 ग्राउंड दिल्यानंतर पुन्हा 5ला रिटर्न मुलं बसतात. ती पुन्हा 7पर्यंत बसतात. पुन्हा 7पर्यंत 5 ते 7 या 2 तासामध्ये त्याचा वर्कआउट होमवर्क कंप्लीट होतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, एक मोठी शोकांतिका आपल्याला सगळ्यांना आता पाहायला मिळते. अभ्यासाच्या नावाखाली मुलं तासनतास अँड्रॉइड मोबाईल हातात घेत आहेत. नेमकं काय करतात आम्हाला माहीत नाही. प्रत्येक पालकाचा सगळ्यात मोठं दुखणं आहे की मुलांच्या हातातला मोबाईल काढून घ्या. मीडियामुळं मुलांच्यामध्ये वेगवेगळी वळणं लागली. कुणी काढून घेतला? आम्ही त्या मुलांचा मोबाईल काढून घेतला. कारण सांगतो, आम्ही होमवर्क त्याचा शाळेत कंप्लीट करून घेतो. जस्ट मुलगा 7ला घरी येतो ना, त्याला फ्रीडम असते, त्याला अभ्यास नसतो आहे, तो एन्जॉय करतो. घरामध्ये 1 तास 1.5 तास तो पूर्णपणे एन्जॉय करतो. दप्तराशिवाय तो राहतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे 5 दिवस आम्ही त्यांचा शाळेमध्ये होमवर्क करतो आणि शनिवारी आम्ही त्यांचं दप्तर माघारी देतो. आणि शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी पालकांना गेली 7 दिवसामध्ये मुलानं काय केलं याची तुम्ही तपासणी करून त्याच्यावरती सही करून द्या. अशा पद्धतीनं हा मी 12 तासाचा वर्कआउट डिझाईन केला. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आम्हाला याचा बेनिफिट काय मिळाला तो सांगतो. आम्ही गेली वर्षभर हा उपक्रम राबवलेला आहे. आम्हाला काय नेमका फायदा झाला याचा सांगतो आणि पालकांना काय झाला आणि विद्यार्थ्यांना काय झाला. हे फक्त बोलत नाही तर प्रॅक्टिकल आम्ही काम केलं नाही आहे. प्रॅक्टिकल काम केल्यानंतर नेमकं समोर काय बघायला मिळालं ते तुमच्यासमोर आम्ही प्रेझेंट करतो आहे तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा एक तर मुलांचं सकाळी 7ला शाळेत पोचण्यासाठी 6ला उठणं चालू झालं. सकाळी लवकर उठण्याचा संस्कार मुलांच्यामध्ये रुजला. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, ज्या वेळेला मुलं 7 वाजता शाळेत आली आणि 8 वाजेपर्यंत वर्कआउट केला मुलांनी, या 1 तासाच्या पिरियडमध्ये मुलांचा शारीरिक विकास व्हायला लागला. योग साधना आणि मेडिटेशनमधनं त्यांचा मानसिक विकास व्हायला लागला. त्याच्यामुळं मुलांचा स्वभाव शांत झाला. मुलांची चिडचिड कमी झाली. मुलं आजारी पडत होती ती बंद झाली. मुलं भरपूर खायला लागली. फिजिकली शारीरिक व्याधी त्यांच्या बऱ्यापैकी कमी झाल्या. ज्यावेळेस परवा आमच्या शाळेची तपासणी झाली त्यावेळेस अधिकारी वर्ग म्हटले की तुमच्या शाळेतली मुलं एवढी चुणूक का वाटतात, चटक का वाटतात. 100% ते सरांनी सांगितलं की आमच्या शाळेमध्ये 1 तासाचा रोज वर्कआउट असतो. मुलांच्यामध्ये एवढा वर्कआउट असतो, 1 तास मुलं योग साधना करतात, त्यामुळं मुलांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालं. तर हे सगळं इम्प्रूव्हमेंट होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगतो, मुलांचा सकाळचा असणारा वर्कआउट. मुलांना सकाळची सवय, लवकर उठायची सवय चालू झाली. शाळेत मुलांचा अभ्यास व्हायला लागला. होमवर्क शाळेत व्हायला लागला. घरी गेल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता पालकांच्याकडून मोबाईल द्यायचा काही संबंध संपला. त्याच्यामुळं आणि सकाळी लवकर उठल्यामुळं संध्याकाळी मुलं 7ला घरी पोचली की भरपूर भुकेलेली असतात, जेवण करतात आणि 8 वाजेपर्यंत मुलं झोपून जातात. मग लवकर झोपे आणि लवकर उठे याला आरोग्य मिळेल हे आपलं शास्त्र सांगतं आणि ते आम्ही आमच्या या पद्धतीनं ते बरोबर आम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं. तर साधारणपणे भारती विद्या स्कॉलर अकॅडमीच्या माध्यमातून आमचा प्रवास चालू आहे. 1ली ते 7वीचा उपक्रम आहे. तर यावर्षी तुम्ही तुमच्या मुलांना आमच्या या कन्सेप्टमध्ये पाठवावं अशी आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि तुमची मुलं आमच्या भारती विद्या स्कॉलर अकॅडमीमध्ये पाठवून आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी अशी आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे. पुन्हा एकदा रामकृष्ण.